पूजनीय गुरुदेव आणि उपस्थित माता भगिनी मित्रमंडळी, एक वेळ आपल्याला खरोखर शिवानंद महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे की भारत माता की जय म्हणायचं आहे आणि सर्वांनी आदरपूर्वक हाताचा असा झटका मारून जय म्हटलं पाहिजे. भारत माता की. असे हात नाही करायचे, यानं फाकते माणूस. अशी अशी मूठ पाहिजे, एकमेका सहाय्य करू घे धरू सुपंत. आपण अशी मूठ बांधून असा हाताचा झटका मारला पाहिजे. भारत माता की. वा वा, धन्यवाद धन्यवाद. भागळे हो, आज एकात्मतेची फार मोठी जरूरत आहे आणि ती सर्वांनी एक रूपतेने साधल्या गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप आणि साधू संत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, हे जर निर्माण करायचे असेल तर आपल्या ठिकाणी सत्यतेचे विचार निर्माण झाले पाहिजे. सुंदर ती झांसी की रानी लढी घोड़ों के संग में, पर दाग न लगने दिया शत्रु का कूदी आग की जंग में. सुंदर दिखता है तो क्या है. स्वरूपानं सुंदर असलेलं काहीही कामाचं नाही. आजचं सौंदर्य उद्या राहत नाही. आजचे काळे केस केलेले उद्या पांढरे झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ह्या लौकिकतेत वळल्यापेक्षा आज सर्वांनी लहान मुलांना अशी विचार द्या. मोबाईल, महाराजांनी सांगितलं मोबाईल द्यायचा नाही. मोबाईलनं म्याडून राहिले. मी आता दररोज कार्यक्रमाला जातो, काही कोपऱ्यात बसलेली मूर्ती दिसते, म्हणून त्याच्या इकडे मोबाईल देऊ नका. छंद नाही नामाचा, त्या मोबाईल काय कामाचा. म्हणून असा मोबाईल देऊ नका. आणि तुम्ही सुद्धा त्या लेकरांवर लक्ष द्या की आपला मोबाईल त्याच्यापाशी द्यायचा नाही. त्याला चांगले विचार सांगा. छत्रपती शिवाजी महाराज जर निर्माण करायचा तर जिजामाता पहिले तुम्ही बना. तुकडोजी महाराजांनी निर्माण करत, महाराजांनी काय सांगितलं, मुझे प्यारा भारत मेरा. आपल्याला आपला भारत जर प्यारा लागत असेल, मी एक म्हणतो, आपल्या भारत देशाला हिंदुस्थान हे नाव दिलेलं आहे. कुठं हिंदूले स्थान आहे दाखवा. आजच्या परिस्थितींनी हिंदूले कुठं स्थान आहे, एखाद्याने हात वर करा. असा कुठं स्थान नाही आहे. आपल्या हिंदू सनातन धर्माले, हिंदू धर्माला जर स्थान मिळवायचं असेल तर एकात्मता निर्माण करा. ज्वानी प्रभूने दिली म्हणून अबला दुःखी करू नका. नुसतं म्हटल्यानं होणार नाही. माता भगिनीची रक्षा करा. लाठीकाठी शिका, बलखान शिका, कुस्ती शिका आणि आपल्या बरोबर दुसऱ्याचेही संरक्षण करा. त्याला संघ म्हटले गेलेला आहे. आणि असा संघ निर्माण करा की माता भगिनीची सुरक्षा आणि रक्षण झालं पाहिजे. नाही तर हे आपण कितीही भाषण केलं, या भाषणाला काहीही अर्थ राहणार नाही. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करता आणि तिथं अनेक तऱ्हेचे डान्स करता. हे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली काय? होणार नाही. अरे तिथं तलवार काढा, ढाल घ्या, अनेक तऱ्हेचे त्या ठिकाणी कार्यक्रम, असे शूरवीर निर्माण झाला पाहिजे असे कार्यक्रम निर्माण करा. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणण्यात अर्थ राहील. म्हणून असं धर्मवीर संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे केले, नुसतं पाहिलं, पण ज्यावेळी त्याच्यावर वार केले त्यावेळी किती वेदना झाल्या असेल. कोणासाठी वेदना? अरे तुम्हा आम्हा सर्वांसाठी. महाराजांना हा विचार नाही केला तो कुंभार आहे, तो चांभार आहे, तो माडी आहे, तो पाटील आहे, हा विचार केला नाही. स्वराज्य हे सर्वांचं आहे. सर्वाला स्वतंत्रता मिळावी, सर्वजण एकाच मतानं चालावे, याच्यासाठी ते महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. आज आपण स्वराज्याच्या नियमानं चालून राहिलो का? नाही चालून राहिलो. म्हणून विचार करा आणि सर्वांनी एक रूपतेनं, आपल्या शेजारी बाजारी कोणी असेल तर तिनं जर एखाद्या लेकराला मोबाईल दिला, बाई मोबाईल देऊ नको. मोबाईलनं मेमरी कमी होऊन राहिली, शिक्षणाकडे लक्ष राहून नाही राहिलं. आणि 15, 17, 18 वर्ष झाला का साऱ्या रातभर गलीनं फिरतील, दिवसभर घरांनी पसरतील. यानं स्वराज्य निर्माण होणार नाही. यानं हिंदुत्व कायम राहणार नाही. सनातन मार्ग आपल्यावाला, हा सनातन मार्गाला आपण भुलून राहिलेलो आहोत. म्हणून याला जागृत करण्यासाठी आज तुमची सर्वांची गरज आहे, एकात्मतेची गरज आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा एकात्मता निर्माण केली, स्वतःचा त्याग केला, घरदार विसरून गेले. रामानं सहायता
सामाजिकता निर्माण करण्यासाठी स्वतःच्या लक्ष्मीचा त्याग केला हो. कोणासाठी केला? राजा बनणं सोपं नाही आहे. त्यानं एवढं मोठं कार्य आपल्यासाठी करून दाखवलं, आपल्याला सुधारण्यासाठी. का आपल्यातला माणूस जागृत झाला पाहिजे. नाही तर जम्मू का मेंढ्या कुत्रे बकरे बहुत मिळे तरी काय करू, पण त्यांना शहाणे करण्याकरता आज माणसाची गरज आहे. भारत माता की जय. मला एक असा देश दाखवा की त्याला माता हा शब्द लागलेला आहे. अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया, युरोप आहे, त्याला माता लागला काय? जगाच्या ह्याच्यावर जगात फक्त असा एकच देश आहे की त्याला भारत माता म्हटलेला आहे. आणि माता ही सर्वांची जननी आहे. ते आपल्या उदर भरण्यापासून जन्मापासून तर स्वतः समावून घेते अशी ते भारत माता आहे. शांतीची कदर करणारी भारत माता आहे. आजपर्यंत जे काही युद्धही झाले असेल तरी भारत माता हिनं सर्वांचा विचार करून स्वतःला त्याग केला तिच्यावर तिनं अशा तऱ्हेनं. म्हणून आपण ह्या सर्व सामाजिकता भावना ठेवून आपल्या मनाच्या ठिकाणचे विचार नुसतं ऐकल्यानं होणार नाही. ते गावागावाची जागवा, भेदभाव समोर मिटवा, लावा ग्राम उन्नतीचा दिवा तुकड्या बने. आज त्या तुकडोजी महाराजाने चीनच्या बाजूवर जाऊन तिथं खंजीर वाजवली. आयो चिनियो मैदान में देख लो हिंद का हात, तयार हुआ है हिंद तुम्हारे साथ. आज त्या ठिकाणी राष्ट्रसंताला काय गरज होती, पण त्यानं आपलं स्वतःच्या देशाचं रक्षण करण्यासाठी चीनच्या बाजूवर गेले, हिमालयात गेले. म्हणून त्या संताईचा विचार करा. सतसंग दर्शन एक वेळ जीव पावन होईल हा आमचा. अशा तऱ्हेने आपल्या ठिकाणचे हे विचार निर्माण करा आणि आपला सनातन धर्म कायम ठेवा. पण एक वेळा भारत माता की जय आदरपूर्वक म्हणा. बोला भारत माता की जय. धन्यवाद देतो माता भगिनींना, सर्वांना धन्यवाद देतो. खरोखर आपल्या ठिकाणी असा अभिमान असावा, गर्व असावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.